श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 16 ते 30 ऑगस्ट पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा पंधरवडा तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे का? नोकरीत तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल का? व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक लाभ होणार का? अडकलेले पैसे परत मिळतील का? घरात आनंदाची बातमी येणार आहे का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील की काही गैरसमज समोर येतील? विद्यार्थ्यांना यश मिळेल का? आरोग्याची कोणती काळजी घ्यावी लागेल? प्रवासाचे योग जुळतील का? आणि या पंधरवड्यात कोणते उपाय केल्यास भाग्य तुमच्या बाजूने उभे राहील? चला तर मग जाणून घेऊ वृषभ राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा काळ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थिरता, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली अनेक कामे आता पूर्ण होऊ लागतील. मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि तुमच्या निर्णयक्षमतेमुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. आर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक असले तरी उत्पन्नाचे नवीन मार्गही दिसतील. कुटुंबियांचा पाठिंबा आणि मित्रांचे सहकार्य यामुळे मन प्रसन्न राहील. संयम आणि नियोजन या दोन गोष्टींचा अवलंब केल्यास हा पंधरवडा तुमच्यासाठी अनेक चांगल्या आठवणी देऊन जाईल. करिअर आणि नोकरी. या पंधरवड्यात नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या व्यक्तींना आपल्या कर्तृत्वाची छाप पाडण्याची मोठी संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखा वाटेल, पण तुमचे नियोजन आणि संयम तुम्हाला यश मिळवून देईल. कार्यालयातील काही जुन्या मतभेदांचा शेवट होईल. नवीन प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. बढती, वेतनवाढ किंवा नवीन पदाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगले प्रस्ताव मिळू शकतात. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. वेळेचे नियोजन आणि शिस्त यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. तुमच्या अनुभवाचा फायदा भविष्यात मोठ्या संधी मिळवून देईल. व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ समाधानकारक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळतील आणि जुन्या ग्राहकांचा विश्वास अधिक वाढेल. अडकलेले पैसे हळूहळू परत मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात नवीन करार होऊ शकतात. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पहा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील, कारण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. बचत वाढविण्याचा प्रयत्न करा. शेती, बांधकाम, किरकोळ व्यापार, उद्योग किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना चांगला लाभ मिळू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. आर्थिक निर्णय घाईत घेऊ नका. जुनी कर्जे फेडण्याची संधी मिळेल. मेहनतीच्या तुलनेत उत्पन्न वाढल्याने मानसिक समाधान मिळेल. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. कुटुंब आणि नातेसंबंध. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल. एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. दूर राहणाऱ्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरातील लहान-सहान मतभेद शांतपणे मिटवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाचा सन्मान राखल्यास नाती अधिक दृढ होतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. घरातील काही महत्त्वाचे निर्णय सर्वांच्या संमतीने घेतले जातील. तुमच्या शांत आणि समंजस स्वभावामुळे कुटुंबातील वातावरण अधिक सुखद राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींसाठी हा काळ आनंददायी ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक विश्वासपूर्ण बनतील. जुन्या गैरसमजुती दूर करण्यासाठी हा योग्य काळ आहे. विवाहित व्यक्तींनी एकमेकांना अधिक वेळ द्यावा. छोट्या गोष्टींवरून वाद घालण्याऐवजी संवाद साधा. जोडीदाराकडून भावनिक पाठिंबा मिळेल. विवाहासाठी इच्छुक असलेल्यांना सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. एकत्र प्रवासाचा योग येऊ शकतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे. परस्पर आदर आणि विश्वास वाढेल. घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने काही महत्त्वाचे निर्णय यशस्वी. नात्यातील गोडवा कायम राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा मेहनतीला यश देणारा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली प्रगती दिसेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन विषय समजण्याची क्षमता वाढेल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. वेळेचे नियोजन योग्य पद्धतीने करा. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली माहिती मिळू शकते. अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. सातत्य आणि आत्मविश्वासामुळे अपेक्षित यश मिळेल. मेहनतीचे फळ नक्की मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सामान्यतः चांगला असला तरी निष्काळजीपणा टाळा. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो.
संतुलित आहार घ्या. नियमित व्यायाम आणि योगाचा समावेश दिनचर्येत करा. पुरेशी झोप घ्या. कामाच्या तणावामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. बाहेरील अन्न कमी खा. जुने आजार असतील तर औषधे वेळेवर घ्या. लहान दुखापतींपासून सावध राहा. सकारात्मक विचारसरणी आणि नियमित जीवनशैली यामुळे आरोग्य चांगले राहील. मानसिक शांतता राखणेही तितकेच महत्त्वाचे ठरेल. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग दिसत आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. प्रवासात नवीन व्यक्तींशी ओळखी होतील. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. कुटुंबासोबत छोटा सहल कार्यक्रम आनंददायी ठरेल. प्रवासातून नवीन संधी मिळू शकतात. थकवा टाळण्यासाठी विश्रांती घ्या. नियोजनबद्ध प्रवास केल्यास वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल. हा काळ अनुभव समृद्ध करणारा ठरेल. अध्यात्म आणि उपाय. या काळात अध्यात्माकडे ओढ वाढेल. दररोज सकाळी देवपूजा केल्याने मनाला शांती मिळेल. शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. भगवान शिवांना जलाभिषेक करणे शुभ राहील. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. घरात सुगंधी धूप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. राग आणि हट्टीपणा टाळा. प्रत्येक कामाची सुरुवात ईश्वराच्या स्मरणाने करा. श्रद्धा आणि संयम यांच्या जोरावर अनेक अडथळे दूर होतील. मनातील नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेचा स्वीकार करा. एकूण हा पंधरवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक आनंद वाढवणारा ठरू शकतो. करिअर, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसतील. संयम, नियोजन आणि सातत्य यांचा अवलंब केल्यास अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घेत आणि योग्य निर्णय घेतल्यास हा पंधरवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि नवीन संधी घेऊन येईल. धन्यवाद.